नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। स्वागत आहे ना। आता आपण बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या आंदोलनाची। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं येवल्यात हिंदी सक्तीचा जीआरची होळी करत तीव्र निदर्शनं करण्यात आली। हिंदी सक्तीचा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे। यापूर्वी राज्यभरामध्ये तालुका स्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात येत असून येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत तीव्र घोषणाबाजी केली। यावेळी जीआरची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी वाल्मिक गोरे, छगनराव आहेर, संजय कासार, अरुणप्पा शेलार, अमित अनकाईकर, संतोष गोरे, लक्ष्मण गवळी, गणेश पेंडारी, सतीश पेंडारी, गणेश वडनेरे, इरफान शेख, दीपक भदाने, जनार्दन शेलार, मॉन्टी मथुरे, नितीन पिंपळे, महेश सरोदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने जो हिंदी सक्ती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही येवला शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र शब्दात जीआर जाळून निषेध केलेला आहे। आणि यानंतरही जर हिंदी सक्ती जर लादायचा प्रयत्न केला तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडू। आणि मराठी ही भाषा जर महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती जर करणार असेल, जर बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात त्यांना मराठी शिकवा, पण आम्हाला हिंदी शिकवायचा प्रयत्न करू नका, एवढं आम्ही शासनाला या निवेदनाने बोलतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज जे हे मूकबधीर सरकार या महाराष्ट्र सरकार चालवतात ते महाराष्ट्रात राहून जर हिंदी सक्ती करत असेल तर या सरकारचा, या महायुती सरकारचा आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। या हिंदी सक्ती विरोधात त्यांनी आजही जीआर हा लादू नये, अन्यथा याच्यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन हे आमच्या पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।